मुंबईतला टोरेस घोटाळा आता महाराष्ट्रावरच काय देशात गाजतोय, कारण तब्बल 1000 कोटींचा हा टोरेस घोटाळा असल्याचं उघडकीस आलंय। लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना अनेकांना गंडा घालण्यात आलाय। टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना नेमक्या कोणत्या भूलथापा दिल्या, आता गाशा गुंडाळून घोटाळ्याचे मास्टरमाइंड कसे विदेशात पळून गेलेत, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आलिशान शोरूम, डोळ्याला भुरळ घालणारे दागिने आणि हिरे जडित अलंकार, सुसज्ज स्टाफ आणि ग्राहकांना दिली जाणारी VIP ट्रीटमेंट, दादरच्या टोरेस कंपनीची ही ओळख। यात सगळ्या भपक्याला सामान्य गुंतवणूकदार बळी पडले। लाखो रुपयांच्या आमिषानं त्यांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली आणि गुंतवणूकदारांचा कष्टानं कमावलेला पैसा लुटून टोरेसचे मालक आणि संचालक विदेशात पळून गेले। फेब्रुवारी 2024 मध्ये दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ टोरेसनं आपलं शोरूम थाटलं। लहान मोठ्या व्यापाऱ्यांना करोडो रुपयांच्या कमाईचं आमिष दाखवलं। लाख रुपये गुंतवल्यास आठवड्याला 5000 रुपये आणि महिन्याला 20000 रुपये परताव्याचं स्वप्न दाखवलं। त्यासाठी टोरेस कंपनीनं इतर गुंतवणूकदारांना जोडण्यासाठी पिरामिड सिस्टीम वापरली, म्हणजे आपण जोडलेल्या गुंतवणूकदारांचे 20% देखील आपल्यालाच मिळतील असं कंपनीनं सांगितलं। गुंतवणूकदारांची साखळी वाढत जाईल त्या प्रमाणात मुख्य गुंतवणूकदाराला जादाची रक्कम मिळेल असं सांगण्यात आलं। मात्र 11 महिने होताच टोरेस कंपनीनं करोडो रुपयांना गंडा घालून गाशा गुंडाळला। आपने समझो 50 जन को जोड़ दिया तो आपको कंपनी कुछ 4000 रुपया सैलरी देती थी और 1,60,000 का बाउचर देती थी, जो 52 हफ्ते में वो जाके 3,20,000 होता था। एक साथ में वो 1,60,000 का बाउचर दिखाने के लिए देती थी, पर एक साथ में 1,60,000 अकाउंट में डालती नहीं थी। वो 52 बिक करके देती थी, मतलब 3,20,000 रुपये होता था। तो ऐसा जैसा 50 जन को और ऐसा 100 जन को करने पे वो कंपनी 4 लाख का बाउचर देती थी। 200 जन का करने पे 8 लाख का बाउचर देती थी, और ऐसा 300 जन को करेंगे तो कंपनी 16 लाख का बाउचर देती थी। और 16 लाख ऐसा देती थी कि मतलब बिकली देती थी, आपका 5% इंटरेस्ट के साथ वो 52 बिक देती थी। टोरेस कंपनीनं 10 महिन्यात मुंबईतील महत्त्वाच्या भागात 5 ठिकाणी मोठे शोरूम उघडले होते। नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर आमिष म्हणून काही रत्नजडित हिरे देखील देण्यात आले। या हिऱ्यांची किंमत जवळपास 10,000 पासून ती लाखो रुपये इतकी होती। टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। संपूर्ण प्रकरणात जर नागरिकांना फसवण्यात आलेलं आहे तर ते खोटे खडे दाखवून, खोट्या अपेक्षा दाखवून, हेच खडे ते माझ्यासमोर आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो, जवळपास याचं बाजार भाव मूल्य 100 ते 200 रुपये सुद्धा नाहीये, तर तेच हे खडे आहेत ते गुंतवणूकदारांना खरे असली हिरे असल्याचं भासवून जवळपास लाखो रुपयांना हे विकलेले आहेत। तौफिक रईस उर्फ कार्टर आणि अभिषेक गुप्ता हे या घोटाळ्याचे खरे मास्टरमाइंड आहेत। यापैकी रईस कार्टर हा आधी लहान मोठे बिझनेस करत होता, तर अभिषेक गुप्ता हा पेशानं CA आहे। या प्रकरणी सर्वेश सुर्वे, तानिया कसातोवा आणि वालेंटिना कुमार या तिघांना अटक करण्यात आली, तर तौफिक रईस आणि विक्टोरिया कोवालिंको हे भारताबाहेर पळून गेल्याची माहिती आहे। आरोपींपैकी तानिया कसातोवा ही उझबेकिस्तानची रहिवासी आहे। भारतीय नागरिकाशी विवाह करून वालेंटिना कुमार इथं स्थायिक झाली आहे। सर्वेश सुर्वे कंपनीचा संचालक असल्याचं दाखवण्यात आलंय, तर त्याला दरमहा 22,000 रुपये इतका पगार दिला जात होता। सुर्वे मुंबईचा रहिवासी असून तो आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता। संचालक बनवण्यासाठी त्याच्या आधार कार्डवरची डिजिटल सही वापरण्यात आली। रविवारी रात्रीपर्यंत सर्व शाखा बंद करून पळ काढण्याचा त्यांचा प्लॅन होता। त्यानुसार दादर ब्रांचमधून पैसे आणि ज्वेलरी नेण्यासाठी स्टोअर चालक तानिया तिथं आली, तेव्हा कर्मचाऱ्यांनी तिला अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। सैटरडे संडे वैसे भी बैंक बंद था, बैंक हॉलीडे था, तो बहुत मुश्किल है कि ये लोग पैसे, देखो अभी या तो टोरेस में रखा रहेगा या तो इनके जो ओनर है या जो इनका और कुछ कनेक्शन रहेगा इंडिया में किसी के पास और कुछ कनेक्शन रहेगा इनका। अभी इंडिया में तो इनका कनेक्शन रहेगा तभी लोग इंडिया में अवेलेबल हुए। तब्बल 1000 कोटींच्या या घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। या तपासातून नेमकं काय निष्पन्न होतं, गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना परत मिळणार की नाही, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे।
या प्रकरणात पाहायचं झालं तर आता आर्थिक गुन्हे शाखा हा संपूर्णपणे तपास करणार असून याच्यामध्ये अनेक नागरिकांना आपले पैसे आहेत तर ते गुंतवल्यामुळे या ठिकाणी आर्थिक फसवणुकीला ते देखील बळी पडलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.